नमस्कार मित्रांनो, रॉयल गाडा मालक चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आलेलो आहे करावागज इथल्या प्रसिद्ध गाडा मालक निलेश गावडे गवडे यांचा गाल्लासची संपूर्ण मुलाखत येणार आहे. हा बैल घरच्या गायचा आहे का विकत आणलेला? नाही, विकत घेतलेला आहे. कुठून? विकत घेतलेला आहे शिरसोपळ मधनं, गाडीखेल मधनं घेतला होता. कितीला घेतला? आता त्यावेळी आम्ही 71,000 रुपयाला आदत खून घेतला होता. त्याला व्यायाम किती महिन्यापासून चालू? व्यायाम आता तो 12-13 महिन्याचा असताना त्याला व्यायाम चालू केला होता. म्हणजे 12-13 महिन्याचा असताना तिथनं आम्ही घेतला एक जणाकडून, म्हणजे काय पळवला नव्हता किंवा काय नव्हता. तिथं मग आम्ही फेरा टाकला, घरी आणला, 4-5-6 दिवस आराम दिला, परत रेसल घेतली. रेसल घेतल्यानंतर विशाल ड्रायव्हर करावागच त्यांनी पहिले रेसल काढली. तिथला अंजनगावचा एक बैल होता, त्याच्यासोबत रेसल काढल्यानंतर गाडीला स्पीड चांगलं लागलेलं. विशाल म्हणला वासरू कामाचं आहे, त्याला मैदानात लवकरच काढ. मग मैदानात काढला आम्ही. मैदानात त्याच्यानंतर एक 10-15 दिवस आरामावर ठेवलं वासरू. त्याच्यानंतर मैदानावर नेलं पहिल्यांदा, शिंदवाडीच्या मैदानावर. त्याच्यावर तिथं नेल्यानंतर मग तिथं गट्टू फायनल होतं. त्या गट्टू फायनलला आम्ही गेलो. तिथं वासराने 1 नंबर केलता. 1 नंबर पहिल्याच महिन्यात. हा, पहिल्याच मैदानात तिथं 1 नंबर केलता गट्टू फायनलला. त्याच्याबरोबर दुसरा बैल कुठला? त्याच्याबरोबर मेडचा ह्यांचा होता बघा, ते बड्यांचा काय ना, शंकर. बड्यांचा शंकर. आता आदत आहे का? नाही नाही नाही, आता 2 दात झाला. आता दुसरा दात पडलाय त्यांनी. आता ह्याच्या आधी कुठं गुलाल झालाय का? गुलाल आता निरावागचं मैदान आहे का नाही, तिथं गट आणि सेमी काढलं होतं, फायनल काय झालं नाही तेवढा, आणि हे दुसरा, 2च गुलाल झालेले. तुमच्या आठवणीतलं मैदान? आठवणीतलं मैदान आपलं पुशेगावचं मैदान. पुशेगावला आदतच होता आणि त्याच्याबरोबर आदतच होता. 2025चं मैदान जे झालं, तर त्या मैदानात आम्ही सहज आपलं, आम्हाला पावती बी नव्हती, आम्ही पावती एक जणाची घेतली आणि दोन्ही आदत बघाय मैदान जायचं म्हणून आम्ही बैल वासरू घेऊन गेलो. अपेक्षा काहीच नव्हती, पण वासरानं तिथं फरकानं गट काढला. तुम्हाला नाद किती वर्षापासून? नाद तसा नाद जुनाच आहे. आमच्याकडे जुनी बैल पळत होती, पोपट्या म्हणून भरपूर दिवस झालं. बंदीच्या अगोदर गावची मैदान हे ती जत्रेची मैदान पळायचे, त्यावेळेस लहान होतो मी, तेव्हापासूनच नाद आहे हा. मध्ये आता शर्यत बंद झाल्यापासून तेव्हा वासरं होती, पण काय पळवायच्या भानगडीत नव्हतो. जसं चालू झाले तसं चालूच आहे नाद. मग तुमचं ह्या गाल्लाचं आठवणीतलं बैल मैदान कुठले? आठवणीतलं मैदान आपलं पुशेगावच. पुशेगावला आम्ही 2025 आता जे मैदान झालं, त्या मैदानाला आम्ही बघायला जायचो होतो. बघायला जाताना पोरं म्हणली यायला बघायला जाण्यापेक्षा आपलं वासरच घेऊन जाऊ की आपण. दोन्ही आदत वासरं आम्ही त्या पुशेगावच्या मैदानात पळवले. 92 गटात आम्ही पळालो. आम्ही दुसऱ्याचीच पावती घेतली, दुसऱ्याच्याच पावतीवर पळालो. दोन्ही आदत वासरांनी ओपनच्या मैदानात फरकानं गट काढलेला. आपलं घरच्यांचा सपोर्ट आहे? हा, घरच्यांचा सपोर्ट चांगला आहे की, नाही काय अडचण, घरच्यांचा सपोर्ट भरपूर आहे. ह्यो बैलगाड्याचा नाद बघता तुम्ही व्यवसाय काय? आता हा नाद बघता, म्हणजे हा नाद जोपासता आम्ही माझ्या अॅग्रो एजन्सी करावागज मध्ये शेतीची औषधं, खतं बित सगळे, ते शॉप मोठे, तो मुख्य व्यवसाय आहे आमचा. म्हणजे ते व्यवसायातून सगळं? हा, त्या व्यवसायातून. आता कसं आहे, सहकार्य सगळेच करणार आहेत, गावातल्या सगळ्याच मुलांचं सहकार्य आहे, त्याच्यामुळे हा नाद चाललाय. एकट्या दुःख्याचा कुठं नाद आहे सांगा? त्याचा सुट्टी मेकर पण? सुट्टी आता ही विश्वजित सुट्टी करतो, परत योगेश शेलार, विश्वजित नाळे, योगेश शेलार आणि उदय कदम. ड्रायव्हर आता ह्याला घडवला तसा विचार केला तर पहिल्यांदा फेऱ्यापासून विशाल ड्रायव्हर करावागतच गाडी चांगला आणतो. याची फेऱ्यात गाडी ह्याची चांगली आणलेली, त्याला वासरू पळतं. त्याच्यानंतर आता अभि ड्रायव्हर करावागतचा आमचा, अभि ड्रायव्हर करावागत, तो चांगली गाडी आणतो. आता चालवलं तेच गाडी आणतो याची. ह्याचा आतापर्यंत किती पैर, कुठल्या बैलांबरोबर पैर केले? आता तुम्हाला सांगतो की पहिल्यांदा आपला पोपटराव सोबत सुद्धा पळवलेला आहे. पोपटराव सोबत, परत घरचा बैल होता नाग्या, त्याच्यासोबत शंकर, अजून लोणीचा काय नव्हतं, लोणीचा भैरव, बऱ्याच बैलांसोबत पळवलेला आहे. परिणाम बैलांनी तुम्हाला काय कमावून दिले बैलगाडीसाठी? आता कमवायचा काय विषय नाही बरं का, पण नाद म्हणूनच आपण करतो. ह्याच्यात काय कमवण्याचा ह्याचा काय विषयच नसतो. नाद म्हणूनच आपण नाद करतोय, असा विषय. की मैदानाचं नियोजन कोण करतं? नियोजन सगळेच पोरं करतात, एकटा दोघा कोणच करत नाही. ज्याचा म्हणजे असं एखाद्याचा कॉल आला, बाबा बैल मोकळाय का किंवा काय, असं ह्याच्यावरच मग पोरांना आपण कोणाला नाही म्हणत नाही. जसे नियोजन करतील त्याच्यावर असतं. जास्त करून स्वतःच नियोजन करतो मी.
बैलाला अशी मागणी आली का? मागणी नाही म्हणजे आपल्याला द्यायचंच नाही त्याच्यामुळे मागणीचा काही विषयच नाही. मित्रांनो, आज आपण संपूर्ण मुलाखत घेतली निलेश शेठ गावडे, कराड वाघजातल्या गाल्लासचे.